नमस्कार, मी मनोज भोयर. मनोज भोयर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझ्यासोबत आहेत मॅक्स महाराष्ट्रचे संस्थापक. आम्ही चर्चा करणार आहोत बेसिकली या लोकसभा निवडणुकीमध्ये समांतर माध्यमांना लोकांनी डोक्यावर घेतलं. खूप मोठ्या प्रमाणात या निवडणुकीच्या काळात आणि निवडणुकीच्या अगोदरसुद्धा समांतर माध्यमांची निर्मिती झाली आणि त्यांनी लोकांच्या मुद्द्याला हात घातला, म्हणजे जे जीवन मरणाचे मुद्दे असतील. एक लेख बिझनेस स्टँडर्डमध्ये वनिता कोहली खांडेकर यांनी लिहिला आहे आणि त्या लेखाची खूप चर्चा होते आणि या लेखाच्या पार्श्वभूमीवर आम्ही ही चर्चा आयोजित केली आहे. तो लेख मुळात असा आहे की जे प्रस्थापित माध्यम आहेत, म्हणजे टी व्ही, न्यूज चॅनल आणि वर्तमानपत्र, मासिकंसुद्धा, या प्रस्थापित माध्यमांमध्ये ज्या मुद्द्यावर चर्चा व्हायला पाहिजे, ज्या मुद्द्यावर लेख यायला पाहिजे, ज्या मुद्द्यावरती बातम्या व्हायला पाहिजे, त्याचं प्रमाण मुळात कमी होतं आणि समांतर माध्यमामध्ये मात्र लोकांच्या संबंधित मुद्दे, शेतकऱ्यांचे, आरोग्याचे, शाळेचे आणि ज्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली पाहिजे खरं म्हणजे त्यावर मुख्य फोकस होता आणि त्याचं प्रमाणही खूप चांगलं होतं. वेगवेगळ्या यूट्यूबर्सचा, ज्यांनी पूर्वी प्रस्थापित माध्यमामध्ये काम केलं आणि स्वतंत्र पत्रकारिता आता इंडिपेंडंट मीडिया म्हणून ते करतायत, त्याची चर्चासुद्धा, चिकित्सासुद्धा झालेली आहे आणि तीही आकडेवारीसहित हा लेख लिहिलेला आहे. सो रवींद्र, मी तुला पहिला प्रश्न माझा हाच आहे की मुळात लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या माध्यमाचा प्रभाव जास्त राहिला आणि त्याची कारणं काय? आपण जर संपूर्ण भारताचं चित्र पाहिलं तर आपल्याला एक अशी दरी निर्माण झालेली दिसते. लोकांचे प्रश्न, आकांक्षा आणि माध्यमांमधले येणारं चित्रण. तर आपण पत्रकारिता आलो तर तेव्हा आपल्याला शिकवलं जात होतं की आपण परमनंट अपोजिशन आहोत. सो 2014 नंतर एक नवीन चित्र जे दिसलं होतं की माध्यमं हे परमनंट अपोजिशनवरून आता परमनंट सत्ताधारी पक्ष अशा स्वरूपाची एकूण उदयाला आली. त्यामुळे ह्या लोकसभा निवडणुकीचा सगळा ताबा हा मुख्य प्रवाहातील माध्यमं त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये एक नॅरेटिव्ह घेऊन मैदानात उतरलेली समांतर माध्यमं, अल्टरनेट माध्यमं, आणि ही सगळी माध्यमं ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर आलेली माध्यमं यांच्यामध्ये एक साधारणतः आपल्याला विभागलेली दिसते. त्यामुळे माध्यमांचा सगळा एकूण जो काही रोग होता या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या सोबत राहण्याचा, आज सत्ताधारी पक्षातली लोक ज्या वेळेला तक्रार करतात की या देशामध्ये संविधान बचावचं नॅरेटिव्ह चाललं, दलित मुस्लिमांनी एकत्र येऊन मतदान केलं आणि काही नॅरेटिव्हमुळे ही निवडणूक फिरली, तर ही नॅरेटिव्ह फिरवण्याचं काम जिथे मुख्य प्रवाहातील माध्यमं काम करत आहेत तिथे नॅरेटिव्ह फिरवण्याचं काम समांतर माध्यमांनी केलं आणि भारतामध्ये आपल्याला एक समांतर माध्यमांचं एक जबरदस्त नेटवर्क आणि प्रभावी असं एक प्लॅटफॉर्म, माध्यम, एक क्षेत्र खुलं झाल्याचं या निवडणुकांमध्ये दिसून आलं. एक दुसरं महत्त्वाचं म्हणजे 2014 पासूनचा जर आपण काळ पाहिला माध्यमांचा, तर खूप जी प्रस्थापित माध्यम आहेत ज्याचा प्रभाव जनमानसावर आहे, जी मोठ्या संख्येनं पाहिली जाते आणि ज्यावेळी डिजिटल मीडियाचा उदय तसा फारसा झाला नव्हता किंवा त्याची परिणामकारकता नव्हती, प्रभावही नव्हता, अशा वेळी ही सगळी प्रस्थापित माध्यमं ही सरकारच्या बाजूनं झुकलेली आपण पाहिली. पण 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर ही प्रस्थापित सगळी जी मंडळी होती माध्यमातली, अँकर्स असतील किंवा ओनर्ससुद्धा असतील, मालक, ही काही स्पेस विरोधकांना देताना आपण पाहिली. याचं नेमकं काय कारण असावं? नाही, मला आता ही काय, म्हणजे आपण सगळ्यांनी काम केलं माध्यमांमध्ये म्हणून, पण आपणच आपल्या क्षेत्राला वाईट म्हणू नये असं म्हणतात बऱ्याचदा की त्याने थोडंसं तुम्ही तुमची सिस्टीम खराब करता. पण मला असं वाटतं की सिस्टीम आता खराब आहे हे सांगणं गरजेचं आहे. पोपट मेला आहे हे सांगण्याची गरज आहे. हे काय होतं एक्झॅक्टली 2014 नंतर, हे इकॉनॉमिक्स आहे. पूर्वी काय होतं की माध्यमांचे मालक कधी कधी ॲडजस्ट व्हायचे. आता झालं आहे असं की माध्यमांचे मालक ॲडजस्ट होत आहेत, माध्यमात काम करणारे लोक ॲडजस्ट होत आहेत आणि काही वेळेला त्यांना सांगितलं ते तुम्ही गुडघ्यावर बसा तर ते लोटांगण घालतायत, अशा स्वरूपाचं झालं आहे. दिल्लीतल्या अनेक संपादकांना आणि पत्रकारांना मी ओळखतो, तुम्ही पाहिलेले आहेत त्यांची सगळी कारकीर्द.
ते काही सगळेच अशी काही राईट विंग प्रभावित किंवा अशा स्वरूपाची लोकं नव्हती, पण तरीसुद्धा 2014 पासून हळूहळू अनेकांनी आपापले रंग बदलले. ही सगळी संधी साधू लोकं आहेत. उद्या त्यांना जेव्हा लक्षात आलं की वेगवेगळ्या टाईप्सचे एक्झिट पोलचे आकडे येत आहेत. एक्झिट पोलचे आकडे आल्यानंतर काही लोकांनी जसं शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा असं सांगितलं, कारण त्यांना माहीत होतं की काय होणार आहे, त्यांना प्रॉफिट कमवायचा होता याच्यातून. तसंच माध्यमातील लोकांना जेव्हा एक्झॅक्ट एक्झिट पोलचे आकडे आले, जेव्हा कळलं, तर त्यावेळेला त्यांनी आपले स्टेक्स बदलले. काही स्टेक्स मग त्यांनी अपोजिशनमध्ये पण इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. पण तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. म्हणून असं आहे की काही लोकांनी थोडे रंग बदलायला सुरुवात केल्यानंतर पण प्रमुख सत्ताधारी पक्षातल्या लोकांनी किंवा विरोधी पक्षातल्या लोकांनी हे मुख्य प्रवाहातील माध्यमांना मुलाखती दिल्या नाहीत. जगातील सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपण लोकशाहीचं पर्व म्हणून ज्याला सगळीकडे साजरं करतो, प्रमोट करतो, मार्केट करतो, त्या जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या जे निवडणूक चा कार्यभार सांभाळतात त्या निवडणूक आयोगाने याची दखल घ्यायला पाहिजे होती की या देशातील मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये विरोधी पक्षांना बिलकुल संधी नाही, जागा दिलेली नाही. विरोधी पक्षांनी एका प्रकारे बॉयकॉट केलं मुख्य प्रवाहातील माध्यमं, कारण ही बायस माध्यमं आहेत. या माध्यमांनी उघड अजेंडा चालवला, या माध्यमांनी उघड दुकानदारी केली. आणि ज्या वेळेला आपण लेवल प्लेईंग फील्ड म्हणतो, तर ती फील्ड नसताना या देशातील निवडणूक आयोगाने याच्यामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे होता. जसं एकेकाळी झालं होतं की दूरदर्शनचे टाईम स्लॉट हे सगळ्या पक्षांसाठी अवेलेबल असले पाहिजेत, तसं आज भारतामध्ये वेळ आलेली आहे की तुम्ही त्या पक्षाच्या ताकदीप्रमाणे त्यांची मान्यता, त्यांचे वोट शेअर या पद्धतीने आता सर्व पक्षांना एक समान वेळ दिली पाहिजे. आणि ही प्रायव्हेट खाजगी माध्यमांवर सुद्धा ही बंधनं यायला पाहिजेत. अदरवाईज ज्याच्याकडे पैसे आहेत, जो जास्त पैसे घेऊन येईल, तो या देशातील माध्यमांचा अजेंडा आपल्या ताब्यात घेईल, जनमत प्रभावित करण्याचा प्रयत्न करा. आणि कम्प्लिटली रिग्ड अशी ही निवडणूक आहे, कारण याच्यामध्ये नैतिकता, याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची एथिक्स पाळले गेलेले नाहीत. माध्यमांनी लोकांचं जनमानस जे प्रभावित करण्यासाठी म्हणून ज्या पद्धतीची भूमिका घ्यायला पाहिजे, कारण आपण अनेक वर्ष काम केलेलं आहे. मी अनेक लोक आज पाहतोय समांतर माध्यमातली पण जी काम करत आहेत, तर तुम्ही या देशामध्ये जे वाईट होत आहे, जे योग्य होत नाही आहे, हे दाखवून जनमानस प्रभावित करायचं असतं. पण विरोधकांनी आरोप म्हणजे सत्ताधारी पक्षांना आणि त्यांच्या विचारसरणीच्या संघटनांनी आणि राईट विंगच्या लोकांनी, ट्रोलर्सनी सुद्धा हा आरोप केलाय की विरोधी पक्षांना फायदा मिळवण्यासाठी, खास करून इंडिया ब्लॉकला फायदा मिळवून देण्यासाठी समांतर माध्यमांनी आपली भूमिका बजावलेली आहे. हे कितपत खरं आहे? नाही, बजावलीच आहे ना. माझं असं म्हणणं आहे की अपोजिशनच्या रोलमध्ये आहोत ना, मीडिया म्हणून अपोजिशनच्या रोलमध्ये आहोत. आणि अशा वेळेला ज्या वेळेला मी मेनस्ट्रीम मीडियामध्ये आज नाही आहे, माझ्यासारखे अनेक लोक मेनस्ट्रीम मीडियामध्ये नाहीत. आता ट्रोल्स आपल्याला बेरोजगार म्हणतात, तुमची नोकरी गेली, मोदींमुळे नोकरी गेली, वगैरे 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 अनेक गोष्टी म्हणतात. पण नोकरी घालवण्यासाठी आले होते का मोदी? या देशातील कोणाची तरी नोकरी जर मोदींमुळे जात असेल, त्यात खुश होण्याचं काय कारण आहे? मोदी नोकऱ्या द्यायला आलेत ना, रोजगार द्यायला आलेले आहेत, त्या देशामध्ये चांगलं घडवायला आलेले आहेत. त्याच्यामध्ये समाजातील एक घटक जो विचारी आहे, जो बोलतोय, त्या बोलणाऱ्या लोकांना बाजूला काढायचं या अख्ख्या सिस्टीममधून. अशा पद्धतीची लोकशाही तर अपेक्षित नाही. आपल्या इथे विरोधी पक्ष नेत्याला सुद्धा कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे. विरोधी पक्ष ही संकल्पना आणि विरोधकांचा आवाज असणं ही तर लोकशाहीची ब्युटी आहे ना, हे सौंदर्य आहे. त्यांनी असं जर म्हटलं की तुम्ही माउथपीस झालात विरोधी पक्षांचा, माउथपीस कोण नाही काँग्रेसचा, उद्धव ठाकरे आणि बाकी पक्षांचा. नाही, माउथपीस कोण नाही ते. पण ॲज अ बिईंग अ ऑनेस्ट जर्नलिस्ट, मी तर विरोधी पक्षच असला पाहिजे असं माझं अपब्रिंगिंग झालेलं आहे ना. मग आज मी शिवसेना भाजप बीट कव्हर केलेलं आहे अनेक वर्ष, आणि त्यावेळेला मी शिवसेना भाजप बीट करत असताना मी विरोधी पक्ष म्हणून शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष काय भूमिका मांडतात हे मोठ्या ताकदीने मांडलेलं आहे. आणि सत्ताधारी पक्षात असलेल्या आजच्या लोकांनी सांगावं की आम्हाला कधी बायस पद्धतीने वागवलं आहे आणि आम्हाला स्पेस दिलेली नाही. माझं हेच म्हणणं आहे की जो विरोधी पक्षात आहे त्याला नॅचरली मीडियाचं अटेन्शन मिळायला पाहिजे. पुन्हा सत्ताधारी पक्षाला रोजच ठोकण्याची भूमिका काय कोण घेत नाही,
पण जर काही निर्णय चुकत असतील, काही धोरणं चुकत असतील, तर याला वॉचडॉग म्हणून मीडियाचं काम आहे. मीडियाचं काम आहे इन्व्हेस्टिगेशन करणं. आज जर या देशामध्ये जर कोणी इन्व्हेस्टिगेशन केलं आणि खरोखर एखादा जेन्युइन स्कॅम शोधून काढला की ज्याच्यामुळे एक्सचेकर्सचे करोडो रुपये वाचणार आहेत, सामान्य लोकांना त्याचा थेट लाभ होणार आहे, तरीसुद्धा केवळ सरकारला तुम्ही बोललात म्हणून आज अख्खी ट्रोल गँग अंगावर येते. आणि छोटी छोटी उदाहरणं आपण पाहिलेली आहेत ना. म्हणजे साधं गणित की अयोध्येमध्ये ज्यांची घरं तुटली आणि ज्यांनी तक्रार केली त्यांना देशद्रोही म्हणण्याची, त्या हिंदूंना बॉयकॉट करा आणि अयोध्यामध्ये आज हिंदूंच्या दुकानातून पण आम्ही खरेदी करणार नाही. उलट ज्या राम मंदिरासाठी एवढं मोठं आंदोलन आणि राजकारण या देशामध्ये झालं, त्या राम मंदिरात आम्ही जाणार नाही म्हणून ट्रोल गँग्सने ट्रोल केलं. सो ही मानसिकता जी आहे ना, ही दास्याची मानसिकता आहे. पण आपण लोकशाही सक्षम करण्यासाठी, सुदृढ करण्यासाठी, तिच्या निकोप वाढीसाठी माध्यम आणि पत्रकार कुठलाही असो, स्वतंत्र बरोबर पत्रकारिता करणारा असेल, प्रस्थापित माध्यम समूहामधले काम करणारा कर्मचारी पत्रकार असेल, तो असा वेगवेगळ्या विचारसरणीमध्ये आणि पक्षांमध्ये जर तो विभागून जात असेल तर इज इट ओके? हे वैचारिकच आहे ना. हे माझं असं म्हणणं आहे की मीडियामध्ये असं कोण निर्बुद्ध माणूस येतो की ज्याला काही विचार नाही, मी बातमीदार आहे आणि मी फक्त हेच करेन. तुमची भूमिका असते म्हणून तुम्ही मीडियात येता ना. पण आपण म्हणतो ना की वास्तव लोकांसमोर ठेवणं वास्तव येतच आहे ना, वास्तव येतच आहे. पण जिथे मला बातमीदारी करायची आणि जिथे संपादकीय भूमिका घ्यायची, यात काहीतरी गुणात्मक फरक आहे ना. म्हणजे मी बातमीदारी करत असताना तो गुणात्मक फरक मिटलाय असंही कधी बरेचदा दिसतं. आज आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बातमी ही एडिटोरियल कमेंटने येते आता. म्हणजे सनातन प्रभासारखा पण प्रत्येक बातमीवर एक संपादकीय आणि सनातन प्रभाची कमेंट देऊन येतं ना. आणि भूमिका कोणाला नाही तिथे. भूमिका असल्याच पाहिजेत ना. आपण जनरली म्हणजे अशी माध्यमं गृहीत, म्हणजे आपण या कक्षेत आपण घेत नाही. याचं कारण असं की आपली भूमिका आहे आणि ते वाहिलेले वर्तमानपत्र आहे. आठवलेंचे विचार पुढे करण्यासाठी म्हणा, कट्टर हिंदुत्वाचा विचार पुढे करण्यासाठी. बातमीदारी शेवटी बातमीदारी हे हा वेगळा भाग आहे ना. म्हणजे आज जर 5 MOU होणार असतील तर आपण 5 MOU होणार आहे तशी बातमी देतो ना. पण उद्या ते 5 MOU जर रिअलाइज नाही झाले आणि त्याच्यातनं काही इन्व्हेस्टमेंटच नाही आली तर त्याला ठोकायचं काम माझं पत्रकार म्हणून आहे ना. ती माझी भूमिका आहे की हे खोटं होतं आणि याच्यामुळे हे नाही झालं, तर ते शोधायचं काम माझं. पण जे घडतंय ते तसं देणं आणि ही निस्पृहता पण राहिलेली नाही आहे ना. प्रॉब्लेम असा आहे की आज आपण जी गोष्ट डिस्कस करतो की बायस झालेले आहेत. बायस ह्याच्यासाठी झाले आहेत की हे 2 घटकांमध्ये विभागलं गेलेलं आहे. पण याच्या आधी असं नव्हतं ना. याच्या आधी कुठून सुरू झाली ही पत्रकारिता? हे तर कायम होतं ना की नॉर्मली मुळात म्हणजे अटल बिहारी वाजपेयींच्या काळात जर त्यांनी काही निर्णय घेतले असतील तर त्याची बातमीदारी व्हायची ना. नाही, जी वाहिलेली पत्रकारिता 2014 पासून तर आपल्याला क्लिअर कट ह्याच्यामधलं डिव्हिजन दिसतंय. आणि माझं असं म्हणणं आहे की शेवटी मी एक मीडिया हाऊस चालवतो. हा बिझनेस पण आहे ना, हा व्यवसाय पण आहे. मी माझ्या ऑडियन्सची, माझ्या प्रेक्षकांशी, वाचकांशी प्रतारणा का करावी? हां, मी जाहिरात म्हणून घेतली तर मी जाहिरात म्हणून छापेन ना. त्या जाहिरातीला मी एडिटोरियल कॉमेंट का करू? मी माझं संपादकीय हे जाहिरात म्हणून देणार आहे का? तर याचं काहीतरी विधिनिषेध बाळगला पाहिजे. मी एका चॅनलला संपादक असताना मला एका राजकीय पक्षाने दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की तुमचा 9चा स्लॉट आम्हाला आमच्या जाहीर सभेसाठी द्या. आम्ही नाही दिला. आम्ही म्हटलं हा 9चा स्लॉट ही माझी संपादकीय भूमिका आहे. त्या दिवशी मी कदाचित स्लॉट नाही चालवणार, मी काहीच नाही चालवणार, मी कुठे काही दुसरे दाखवेन काही, पण मी तो कुठल्या राजकीय पक्षासाठी जाहीर सभेसाठी देणार नाही. हा माझा संपादकीय कॉल आहे. पण मी 10 वाजताचा स्लॉट तुम्हाला नॉन प्रीमियम, नॉन TRP किंवा जो नॉन हे आहे प्राईम टाईम, तो मी देईन ना तुम्हाला माझ्या मार्केटिंगकडनं. पण जाहीर सभा तुम्हालाच विकत घ्याव्या लागतात. माझं म्हणणं आहे की त्याच्यात आपण काही बाळगणार आहोत की नाही. जाहीर सभा होत आहेत दाखवणं मीडिया म्हणून माझं काम आहे ना. तुम्ही भूमिका घेतली, पण बऱ्याचदा आपण पाहतो की वर्तमानपत्राचे मास्ट हेड असेल, त्याच्या खालची महत्वाची बातम्यांची जागा आहे, पहिलं पान असेल, ही जाहिरातीने सुद्धा व्यापलेली पानं आहे. पण हा वाचकावर अन्याय आहे ना. वाचकाचा अन्याय होऊ दे, पण त्याच्यात गुणात्मक, पुन्हा मी म्हणतोय की जाहिरात म्हणून मी प्रॉडक्टची जाहिरात देईन ना. मी भले 5 पानं सुरुवातीला देईल, कारण एक 40 रुपयाचा पेपर वाचकाला 2 रुपयात आणि 5 रुपयात पाहिजे ना. तर शेवटी वाचकाने आता याच्या बाबतीत त्यांचं बिझनेस मॉडेल म्हणून वाचकाने हे केलं पाहिजे. पण मी तुमची जाहीर सभा जाहिरातीचे पैसे घेऊन मी पूर्ण वेळ दाखवणार आहेत मी, कारण जनसामान्यांचं जनमानस मी प्रभावित करणार आहे. मी उद्या दाऊदचं एक पॅकेज आलं आहे म्हणून, दाऊदची जाहिरात आली म्हणून दाऊदचं भाषण दाखवू? मला काहीतरी याच्यामध्ये फरक करावा लागेल ना. ॲज अ संपादक म्हणून मला दाखवायची तर मी सगळ्या सभा दाखवेन, फ्री दाखवेन.
आणि त्याच्यातला जो काही पार्ट करायचा तुम्हाला, तुम्ही राजकीय पक्षांनी स्लॉट विकत घेणं हे करप्शन नाही का? मग ज्याच्यामध्ये ज्या पक्षामध्ये खरोखर क्वालिटी आहे, ज्या पक्षाला जनाधार आहे, जो पक्ष लोकांचे प्रश्न मांडतोय, तो हे स्लॉट विकत नाही घेऊ शकणार. आता आपण जरा दुसऱ्या मुद्द्यावरती जाऊया की इंडिपेंडेंट मीडिया, स्वतंत्र पत्रकारिता, स्वतंत्र माध्यम समूह सुद्धा आपल्या देशामध्ये आणि स्वतंत्र पत्रकारिता करणारे यूट्यूब चॅनल सुद्धा आहे. हा सगळा प्रभाव वाढत असताना आपण पाहिलं की प्रस्थापित माध्यमांनी सुद्धा डिजिटल मीडियाकडे लक्ष दिलं. त्यांनी एक वेगळी शाखा तयार केली, त्यांचं यूट्यूब चॅनल, त्यातनं वेगवेगळे चंक्स आपल्याला पाहायला मिळतात, रील्स पाहायला मिळतात, काही लाईव्ह भाषणं केली जात असतात, कवर. हे सगळं होताना प्रस्थापित माध्यमांना हे कळलं की आता यूट्यूबरचा प्रभाव वाढतोय, डिजिटल मीडियाचा प्रभाव वाढतोय आणि ही स्पेससुद्धा आपण काबीज केली पाहिजे. अन्यथा म्हणजे या सगळ्या चक्रामध्ये आपण पाहिलं की टी व्ही चॅनल्स बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या मुळात कमी झाली. ती कमी झाली म्हणून जाहिरातीवर त्याचा थेट परिणाम झाला. जाहिरातसुद्धा डिजिटल मीडियाकडे वळले. मग एंटरटेनमेंट असतील किंवा आणखी बातम्यांचे चॅनल्स असतील किंवा बातम्यावर विश्लेषण करणारे यूट्यूबर्स असतील, हा सगळा प्रकार आपण पाहिला. पण तरीसुद्धा ही कॉम्पिटिशन डिजिटल मीडियासाठी देशामध्ये तयार झाली. ती केवळ मराठीमध्ये नव्हे, वेगवेगळ्या भाषांमध्ये. आणि खास करून आपण पाहतो की भारतात माध्यमं जी अत्यंत प्रभावी आहे ती हिंदी भाषेत, इंग्रजी आणि मराठी आहेत. आपण महाराष्ट्राच्या बाबतीत जरी उल्लेख आपण केला, पण जनतेची नस खऱ्या अर्थानं पकडण्याचं जर काम कोणी केलं आहे, अशा पद्धतीचं जेव्हा विश्लेषण होतं तेव्हा आपल्याला लक्षात येतं की या यूट्यूबरचा, या स्वतंत्र माध्यम समूहाचा प्रभाव हा जनमानसावर खूप आहे. त्यांनी ते अक्षरशः लोकांनी डोक्यावर उचलून घेतलं आहे. हे जे स्थित्यंतर झालं माध्यमातलं, याकडे कसं बघतात? नाही, हे अधिकाधिक लोकल होणार आहे. माझं म्हणणं आहे की मी अनेक वर्ष ही भूमिका मांडतोय की शेवटी कॉन्टेंट हे हायपर लोकल होणार आहे. सगळं कॉन्टेंट, कुठलंही माध्यमं बदलत राहतील. आज आपण लोकल म्हणजे लोकल बातम्यांना, लोकल बातम्यांच्याही खाली येईल. मला माझ्या कामाची बातमी जी आहे ती मला कुठे मिळणार आहे तेवढी मी घेईन, बाकीचं माझ्यासाठी विश्लेषण आहे. म्हणजे विदेशातले चॅनल, विदेशात म्हणजे मला काय पाहिजे, मला आज पाऊस पडणार आहे का मुंबईमध्ये ते पाहिजे, तर मी चेक करेन. माझ्यासाठी तीच कन्झ्युमेबल इन्फॉर्मेशन आहे. तर जे काही न्यूज फॉर यूज आहे हे हायपर लोकल कंटेंट होत राहील की मला 4 दुकानांची जाहिरात करायची आणि हे शेवटी कॉन्टेंट हे शेवटी थोडंसं जाहिरातींच्या स्वरूपामध्येच आजच्या घडीला वेगळ्या कोटिंगमध्ये येणार आहे. हे स्थित्यंतर आहेत. पण ही जी काही स्थित्यंतरं होत आहेत त्याच्यामध्ये अगेन याच्यामध्ये एक मोठा धोका मला समांतर माध्यमांच्या दृष्टिकोनातून मला वाटतो की आता असं आहे की हायपर लोकल होणारे लोक व्होकल होणार आहेत. ज्याला मतं आहेत तो बोलणार आहे, पण ती सगळीच मतं ऑथेंटिक असतील अशी गरज नाही. त्याच्यातली अनेक लोकांची मतं ही मांडणीमुळे पण व्हायरल होत आहेत आणि व्हायरलेबिलिटी हा त्याच्यातला जो काही निकष आहे हा अगेन धोकादायक आहे. म्हणजे आज केतकी चितळेचा व्हिडिओ व्हायरल आहे. तो का व्हायरल आहे? त्याच्यात काही अपील नाही आहे, त्याच्यात काही सेन्स नाही आहे, त्याच्यात अशी काही बौद्धिक असं काय फार मोठं काही नाही आहे. पण तो व्हायरल याच्यासाठी आहे कारण त्याची व्हायरल होण्याची क्षमता आहे, कारण त्याच्यामध्ये अँगर आहे. एक साऊथ इंडियन फिल्ममध्ये जे काही मसाला लागतो तो मसाला आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे जरुरी की प्रगल्भता असलेलं सगळं कंटेंट चालतं आहे. तर आज समांतर माध्यमांमध्ये सुद्धा जे काही कॉन्टेंट येतं आहे त्याच्यातली पण जे बेस जबाबदार माध्यमं आहेत ती सुद्धा ही मेनस्ट्रीम मीडिया एवढीच धोकादायक आहेत. हा मुद्दा थोडासा आणखी आपल्याला हे करायचं आहे, कारण आपण पाहिलं की जर हायपर लोकल होणार असतील तर ती ऑलरेडी झालेली आपल्याला पाहायला मिळते. जिल्हास्तरीय यूट्यूब चॅनल्स आहेत, पण ते मग नेत्यांचा प्रचार करतात, आमदारांचा प्रचार करतात किंवा त्यात पत्रकारितेची जी मूळ तत्व आहे ती तर लयाला जाऊ नये, ती रसातळाला जाऊ नये, ही तर प्रमुख भूमिका माध्यमांची असेल. भले ते प्रस्थापित असतील, विस्थापित असतील, इंडिपेंडेंट असेल, काही असेल. असे काही चांगले यूट्यूब चॅनल्स आहेत जे जिल्हा स्तरावर ते खऱ्या अर्थानं आपली पत्रकारिता करतात. पण बहुतांश आपण जर कुठे पत्रकार परिषदेत गेलो असेल कुठे मोठ्या, तर तिथे खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलचे प्रतिनिधी आपल्याला पाहायला मिळतात. ना त्यांचा अभ्यास असतो, ना त्यांना प्रश्नांची जाण असते, ना त्यांना काही रेफरन्स माहिती असतात आणि मग त्यांना ते ज्यांच्याशी बोलत असतात तेही त्यांची खरडपट्टी काढताना आपण पाहतो. पण हे सगळे यूट्यूबर, सगळे म्हणत नाही मी, काही हे माउथपीस झालेले आहेत. हा धोका नाही आहे? मग माझं तेच म्हणणं आहे की काय शेवटी तो विधिनिषेध पाळला गेला पाहिजे. हे एक सिरियस क्षेत्र आहे. आता याच्यामध्ये पत्रकार असणं आणि फक्त कॉन्टेंट क्रिएटर असणं असे पुन्हा 2 वर्ग आहेत.
त्यामुळे हे कॉन्टेंट क्रिएटर्सचा वर्चस्व आपल्याला दिसतो, इन्फ्लुएन्सरचा वर्चस्व दिसतोय. आता इन्फॉर्मेशनला, एखाद्या बातमीला एखादा इन्फ्लुएन्सर आपल्या पद्धतीने तो चित्र रंगवून आणताना समोर दिसतो. सो हा धोका त्याच्यामध्ये असणार आहे. शेवटी आणखीन एक महत्त्वाचं आहे की ही जेवढी माध्यमं अधिक स्वतंत्र होतील, अधिक म्हणजे आज फेसबुक, यूट्यूब किंवा डिजिटल माध्यमांमधली अनेक माध्यमं यांनी पत्रकारितेचा चेहरा बदलला. आणि यांनी काय केलं आहे की यांनी आता कुठल्याही माध्यमांना मी माझा संपादक आहे, मी ठरवणार आहे काय करायचं ते, या भूमिकेपर्यंत ही सगळी माध्यमं आलेली आहेत. सो ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये संपादक असण्याची जी निकड होती, जे मूळ आपण ज्याला म्हणतो की मूळ अट आहे, एक माध्यम चालवताना एक संपादक पाहिजे जो जबाबदार पाहिजे कायदेशीरदृष्ट्या. आज कोणीही उठल्यानंतर कोणीही कॉन्टेंट तयार करतं आणि त्याला पत्रकारिता किंवा एखादा लोगो लावला की त्याला न्यूजचं स्वरूप येतं, हे पण नाही आहे. ही पण बेसिक मान्यता आपण समजून घेतली पाहिजे की सिरियस न्यूज कॉन्टेंट इज अ सिरियस न्यूज बिझनेस. हां, पण फक्त कॉन्टेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर, तर याच्यावर सुद्धा अनेक बंधनं, जसं सेबीने बंधनं घातली त्यांच्या इन्फ्लुएन्सर्सवर की तुम्ही सगळेच मिसगायडेड कॉन्टेंट देऊ नका, जर द्यायचं असेल तर तुम्हाला सेबीचा कोर्स करायला लागेल. सो अशी जेव्हा निर्बंध येण्याची वेळ येईल त्यावेळेला सेल्फ रेग्युलेटरी बॉडीज आपण इंटेंड करतो मोर. आज मी मॅक्स महाराष्ट्र म्हणून आपण ज्या वेळेला हे सगळं चालू केलं, देन सेल्फ रेग्युलेटरी बॉडी असणं, सरकारचं नियंत्रणाच्या बाहेर असणं आणि स्वनियंत्रण असणं, याच्यामधलं स्वनियंत्रण हे अधिक प्रिफर केलं जातं. त्यामुळे आज केंद्र सरकारला पण तसं धोरण आणायला लागलं. सेल्फ रेग्युलेटरी बॉडीज देशभरामध्ये निर्माण झाल्या आणि जे लोक सिरियस न्यूज कॉन्टेंट तयार करतात त्यांनी कुठल्या ना कुठल्या सेल्फ रेग्युलेटरी बॉडीजबरोबर असोसिएट असलं पाहिजे, असा नियम आला. अगदी. आणि आपण पण DigiPub सारख्या संस्थेबरोबर असोसिएट आहोत. जर काही चुकतंय तर त्या संस्थेमध्ये त्याची चर्चा होते आणि जर जो चुकला असेल, जे बेजबाबदारपणे वागला असेल, त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाते. पण जे लोक ह्या पर्व्ह्यूच्या बाहेर आहेत आणि जे प्रिटेंड करतात की आम्ही न्यूज आहोत, तर त्यांच्यासाठी मात्र काही दयामाया असता कामा नये असं मला वाटतं. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून स्वतंत्र पत्रकारिता, स्वतंत्र माध्यम समूह यांच्यासमोर एक मोठं आव्हान या निमित्तानं सुद्धा तयार झालं आहे. कारण तुमचा कॉन्टेंट सुद्धा खालच्या स्तरापर्यंत जातो, जिल्हा स्तरापर्यंत जातो, तालुका पातळीपर्यंत सुद्धा जातो आणि त्याच ठिकाणी लोकल हे यूट्यूब चॅनल, स्वतंत्र पत्रकारिता करण्याचा दावा करणारे सगळे लोक तुमच्यासमोर एक वेगळं संकट निर्माण करत आहेत. खूप धन्यवाद रवींद्र आंबेकर, तुम्ही विस्तारानं सर्वच प्रश्नांची उत्तरं दिली. खूप धन्यवाद.